बातमी बारामतीमधून वाहतूक कोंडीनं बारामतीकर त्रस्त झालेत। अनेक वर्षांपासून सिग्नल यंत्रणा धूळ खात पडली आहे। कसबा चौक, शिवाजी चौकात वाहतूक कोंडी त्यामुळे होतीये। विद्यानगरी चौक, अहिल्यादेवी चौकात सुद्धा त्यामुळे वाहतूक कोंडी ही मोठ्या प्रमाणात होतीये। अनेक वर्षांपासून इथले सिग्नल बंद आहेत, त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होतीये। महत्वाचं गोष्ट जे सिग्नल आहे ते सिग्नलची प्रक्रिया व्यवस्थित त्यांनी करून त्या पद्धतीने पुण्यासारखी किंवा मुंबईसारखी करावी। एक दुसरा विषय, जर ते जमत नसेल लवकरात लवकर तर त्यांनी डिपार्टमेंट म्हणजे प्रशासनाकडून डायरेक्ट आदेश देऊन पोलिसांना त्याबाबतची सूचना द्याव्यात। बऱ्याच जणांचे ऍक्सिडेंट होतात। आता प्रत्येक घरात म्हणजे घरात 4 जर मुलं असली तर 4 4 व्हीलर झाल्यात आणि डायरेक्ट 2 व्हीलर बी तशाच पद्धतीने झाले। फार ट्रॅफिक वाढलेले, जीवनाशी खेळण्यात मजा नाही प्रशासनाने, त्यामुळे त्यांनी स्वतःची जबाबदारी पार पाडावी। बारामती तालुक्यातील नागरिकांना सातत्याने वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे। सध्या बारामती शहरातील मी या कसबा चौकामध्ये आलेलो आहे। या ठिकाणी आपण जर पाहिलं तर या चौकामध्ये सातत्याने वाहतूक कोंडी होत असते। खऱ्या अर्थाने आपण जर पाहिलं तर जड वाहनं जे आहे ते या चौकातून पुढे पुण्यासाठी पास होत असतात आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये वाहतुकीचा सामना जो आहे तो या शहरातील किंवा तालुक्यातील नागरिकांना सातत्याने होत असतो। यामुळे या ठिकाणी सिग्नल यंत्रणा देखील कार्यान्वित होणे गरजेचं आहे। यामुळे आता पोलीस यंत्रणा नेमका आता सिग्नल कधी बसवणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे। नवनाथ बोरकर, जय महाराष्ट्र न्यूज, बारामती।